नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कापसाची धूळ पेरणी कधी, कशी व का करावी? कापूस हे एक महाराष्ट्रातलं महत्त्वाचं पीक आहे. कोरड्या जमिनीत पाऊस येण्याचा अंदाज बघून जेव्हा कोरड्या जमिनीत लागवड केली जाते कापसाची, त्याला धूळ पेरणी म्हणतात. साधारणतः पावसाचा अंदाज पाहून जर पाऊस हा मान्सूनचा पाऊस पुढच्या 5-7 दिवसात 8 दिवसात येत असेल, तेव्हा कोरड्या जमिनीत बी टाकणं त्यालाच धूळ पेरणी असं म्हणतात. धूळ पेरणीचे फायदे असे आहेत की धूळ पेरणी जर यशस्वी झाली तर कापूस हा सुदृढ वाढ होते, लवकर मॅच्युरिटी होते, दुसरं पीक त्याच्यावर घेणं शक्य होते, किडींचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी जाणवतो आणि उत्पादनात 15 ते 20% निश्चित वाढ होऊ शकते. मात्र धूळ पेरणी यशस्वी झाली नाही, म्हणजे पाऊस पडला आणि त्यानंतर गॅप पडला किंवा मोठा खंड पडला तर आपलं बियाणं वाया जाऊ शकते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची रिस्क घेण्याची तयारी आहे असे शेतकरी कापसाची धूळ पेरणी करू शकतात. याबद्दल आम्ही सतत पावसाचे किंवा मान्सूनचे अंदाज देत राहूच. ज्यांची रिस्क घेण्याची तयारी आहे ते धूळ पेरणी करू शकतात. आणि या धूळ पेरणीच्या कापसाला खतसुद्धा आपण आधीच खोल पेरून देऊ शकतो. तसंच तणनाशकसुद्धा धूळ पेरणी केल्यानंतर पाऊस पडल्याबरोबर उगवणपूर्व तणनाशक हेक्सचा वापर आपण करू शकतो. धन्यवाद.